brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने सुरू झाला. कसा तर ज्या गाडीमध्ये एबी फॉर्म आहेत त्या गाडीच्या पाठीमागे म्हणजे जिल्हाध्यक्षाने आमदारांच्या पाठीमागे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पळत आहेत. त्यानंतर कोण फार्म हाऊसचं गेट तोडून आतमध्ये काय घुसतंय, तर कोणीतरी ते गोरंट्याला कैलास तिथे उभे होते त्यांच्या ती महिला पाया वगैरे पडून धाय मोकलून रडू लागली. आणखी काही ठिकाणी तर लोकांनी स्वतःचं ऊर बडवून घेतलं. बरं इतक्या गोष्टी थांबली का नाही, तर पुण्यात ज्या ठिकाणी मी उभं होतो त्या म्हटल्या अहो मला नीलम गोरेंनी सांगितलं की माझा एबी फॉर्म आहे त्यांच्याकडे दिला आहे, पण त्यांनी आता तो चोरला, तो त्यांनीच जाऊन भरला. बरं इतकंच नाही, पुण्यात तर सिंहगड रोडला आणखी एक गंमत झाली. एका वेळेस सत्ताधाऱ्यांच्या एका पक्षातल्या माणसाला एखादा तिथे गेटवरच माणसं उभी होती की एबी फॉर्म घेणे आतमध्ये जा. त्याला एबी फॉर्म दिला, त्याचा त्या क्षणापासून फोन स्विच ऑफ आहे, अजून लागत नाही. मी स्वतः ट्राय केला. हा असा सगळा लोकशाहीचा उत्सव महाराष्ट्रभरात सुरू झाला आहे. पण गंमत काय, राज्यभरात जवळपास 12 ते 14 ठिकाणी युती वगैरे जे काही सगळं म्हटलं जात होतं आणि मग सगळेजण युती काय तर ती हिंदुत्वासाठी, राष्ट्राच्या बांधणीसाठी वगैरे वगैरे असे सगळे वल्गऱ्या सगळ्या सुरू होत्या. सारी अशी गोष्टबाजीने असं सगळं नरेटिव्ह बिल्टअप केलं जात होतं. ती युती तुटल्याच जमा आहे. नेते कितीही म्हणू दे की आम्ही सोबत आहोत आणि नाही आता आम्ही 2 दिवसात सगळ्यांसोबत आम्ही रिकन्सिल करू आणि त्यांना फॉर्म मागे गेलो. बॉस पुण्यात एकनाथ शिंदेंच्या माणसांनी 150 फॉर्म एबी फॉर्म वाटले. 150 माणसं आज फॉर्म भरल्यानंतर माघार घेणार आहेत का? उत्तर नाही आहे त्याचं. आघाडीत काय चाललंय काही फारसं वेगळं नाही आहे. आणि 2 शरद पवारांची आणि आईदांची राष्ट्रवादी आमचं ठरलं आहे आम्ही करतोय. अंकुश काकडेकाला म्हटले की आम्ही 50 ते 70 एबी फॉर्म वाटून टाकले तेवढं. त्यावेळी सगळी गंमत आहे लोकशाहीची. पण याच्या पलीकडे जाऊन पुणे पिंपरी चिंचवडमध्ये साधारण काय घडलं आहे, कालच्या दिवसानंतर आता चित्र क्लिअर व्हायला सुरुवात होईल. आणि त्या कशा अर्थाने हे सगळं समजून घ्यायलाच माझ्यासोबत अर्थात पुण्यातली सगळी ज्येष्ठ पत्रकार मंडळी, पालिका बघणारी आमचे पांडुरंग सारभोरे असतात. अध्यक्ष स्वागत तुमचं. ब्रिजमोहन पाटील आहेत आमचे. सकाळ काय म्हणतं, कसा दिवस आहे कालचा हा सगळा? कालचा दिवसातून मला वाटतं राजकीय नेते, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते अजून बाहेर नाही आलेले की नक्की काय घडलं. अजूनही चित्र स्पष्ट होत नाही आहे. म्हणजे सर्वात मोठा मला वाटतं पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या इतिहासात उमेदवारी यादी जाहीर न करण्याची जी काही एक पायंडा पाडला किंवा जी काही घडलं की उमेदवारी जाहीर नाही, कुठल्याच पक्षाची अजूनही उमेदवारी जाहीर यावी ना. म्हणजे आपण त्या पक्षाच्या नेत्याला फोन केला, निवडणूक प्रमुखाला फोन केला की तो उमेदवारी यादी देत नाही, लपवतोय. कारण अजून त्यांच्यातच क्लॅरिटी नाही. काही ठिकाणी 2-2 एबी फॉर्म गेलेत. एकीकडे म्हणायचं आमची युती आहे, सगळ्या जागांवर उमेदवार उभे केलेत. हे सगळं जो गोंधळाचं आहे ना, म्हणजे पहिल्यांदा एवढ्या पद्धतीचा गोंधळ बघायला मिळेल. आणि ते गोंधळाचं चित्र मला वाटतं जोपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही. फार क्युऑस जे म्हणतो ना आपण, तो जो राज्यात चित्र आहे तेच पुणे महापालिकेत आहे. सगळीकडे तेच चित्र आहे. असे एकदम घाणेरडं राजकारण, एकदम घाणेरडं. तुम्ही डबल म्हटला. काल मी जिथे ते शिंदेच्या इकडे कव्हरेजला होतो तिथे 4 एबी फॉर्म डबल गेलेले होते. डबल एबी फॉर्म वाटलेले होते. डबल एबी फॉर्म असे वाटले जसं चिंचुके देतात ना, हे घ्या हा घ्या चला, अशी स्थिती पुण्यामध्ये झाली. एक किस्सा असा पण कळाला की प्रभाग क्रमांक 34 जो आहे आपला धायरी आणि वडगाव, तिथं तर आमच्या एका पत्रकार मित्राला एबी फॉर्म मिळालेला आहे. शिंदेकडून आमचा विठ्ठल तांबे नावाचा पत्रकार मित्र आहे. एक मिनिट गंमत सांगतो. म्हणजे तोच मित्र मला काँग्रेसच्या ऑफिसला दिवशी भेटला होता जिथे मी अध्यक्षांचा इंटरव्ह्यू करायला गेलो. हा मित्र म्हणतोय तो अपक्ष निवडणूक लढवणार होता. त्यांनी सांगितलं होतं की मी अपक्ष फॉर्म भरतोय. म्हणलं ठीक आहे भर, आता काय त्याची इच्छा असेल तर. पण त्याला काल शेवटच्या क्षणी शिंदेचे जे निलेश गिरमे आहेत, गिरमेनी त्यांची आई आणि त्यांचा फॉर्म भरला. आणखीन एकाला दिला, एक फॉर्म शिल्लक होता. शेवटच्या क्षणी तो त्या विठ्ठलच्या आमच्या ताब्यात दिला. त्यांनी अर्ज भरलेला आहे. आम्ही त्याच्या शुभेच्छा त्याला आता. आणि काय की एबी फॉर्म मिळणं ही किती मोठी गोष्ट होती. ज्यावेळी लोक कारला फॉलो करत वगैरे चाललेत, फार्म हाऊस मध्ये घुसतात, त्यावेळी हे तर सोपं झालं म्हणायचं. ते प्रस्तावना करताना सांगितलं की कुठं कुठं काय काय झालं वगैरे तोडफोड. त्या खरं तुलनेत पुणे खरंच का तुलनेनं शांत आणि सज्जन शहर आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. भले इथं बरेचसे गँगस्टर आणि गुंडांनी जरी फॉर्म भरला असेल तरी मी म्हणतो की पुणे सुसंस्कृत शहर आहे. यांनी एबी फॉर्म घेण्यासाठी मारामाऱ्या केल्या नाहीत, नेत्याने शिव्या घातल्या नाहीत, पेट्रोल ओतून घेतलं नाही, काय केलं नाही. आणि पुणे शांतीचं शहर आहे. इथले कायदा विश्वास चांगले असं आपण उपहासात्मकपणे आपण म्हणू शकतो. हसतोय बरं, मी खरं सांगतो तुम्हाला. बरं एक खरं मला म्हणायचं आहे, भाजपची यादी जो पुण्यात तसा सगळ्यात स्ट्रॉंग पक्ष आहे. पुण्यात जसा राज्यात मोठा भाऊ आहे तसा भाजप पुण्यात आज मोठा भाऊ आहे. ठीक आहे, आकडेवारीनुसार सुद्धा आणि पक्षाचा जेवढा विस्तार आहे त्यानुसार सुद्धा. आता मला हे विचारायचं तुम्हाला
की पुण्यामध्ये भाजपने शेवटपर्यंत आपण काय करतोय, आपण काय करणार आहोत हे स्वतःच्या लोकांना नाही सांगितलं तर युतीच्या माणसांना कसं काय कळणार, बरोबर आहे की नाही? तर मग माझं म्हणणं आहे की भाजपने मित्रपक्षांना पुण्यात गंडवलं का? मला वाटतं मित्रपक्षांना खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी जाहीर केलं होतं की शिवसेना आणि भाजप आमची युती होणार आहे. राष्ट्रवादीला आम्ही म्हणजे विरोधी पक्षांना पेच द्यायची नाही म्हणून राष्ट्रवादी विरोधात लढेल असं त्यांनी सांगितलं होतं. मग त्यांची खरं तर तो रणनीतीचा भाग होता. जरी तिन्ही पक्ष एकत्र लढले असते तर जसं काल अजित पवारांना शेवटच्या क्षणी मोठ्या प्रमाणात उमेदवार मिळाले तर हे तीन पक्ष एकत्र लढले असते तर सेम काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी असेल प्रचंड चांगले उमेदवार मिळाले असते. ते रोखण्यासाठी त्यांनी पहिला डाव यशस्वी टाकला. पण भाजप शिवसेना युतीत मला वाटतं भाजपने पद्धतशीर पुण्यात शिवसेनेचा गेम केला. अखेरच्या दिवसापर्यंत शिवसेनेला फरफटत ठेवलं. त्यांची भूमिका पहिल्या दिवसापासून ही ठाम होती की आम्ही 15 जागांच्या वर एकही जागा शिवसेनेला देणार नाही. त्याच्यावेळी कुठे मला वाटतं शिवसेना म्हणजे एकमत झालं असतं. पण जेव्हा भाजपने ही भूमिका घेतली की दंगेकरांसाठी आम्ही एकही जागा सोडणार नाही. 2 जागा होत्या वाटतं दंगेकरांना. नाही आहे ते कदाचित आपल्यापुढे कुठलीच लिस्ट आलेली नाही. सांगणं एक आणि करणं एक हे राजकारणात दिसतं. पण भाजपचे नेते हे खाजगीत सांगत होते की आम्ही दंगेकरांना जागा सोडणार नाही. आणि मला वाटतं युतीचं घोडं तिथंच अडलं, तिथंच युती तुटली. आता नेते दाखवतात पोपट मेला युतीचा, जाहीर कुणी करायचा हेच चाललंय. आम्ही नाही जाहीर करणार, युती कायम आहे. दोन्ही पक्ष लपवाछपी करतात. पण भाजपनी सेनेची फरफड केली. राष्ट्रवादी फार लवकर शहाणी झाली. मला वाटतं राष्ट्रवादी फार विस्कळत होती, दोन्ही राष्ट्रवादी. पण अजित पवारांनी जे इथं ठाण मांडलं आणि जे व्यवस्थित प्लॅनिंग बघा म्हणजे अजित पवारांनी ना शेवटच्या दिवशी काल सकाळी एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली. पेशन्स ठेवलं. त्यांना लक्षात आलं होतं की भाजपकडे जो काही हा सगळा गोंधळ आहे अनेक चांगले उमेदवार आपल्याला हाताशी लागेल. आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अगदी शेवटच्या म्हणजे उमेदवारी अर्ज भरायच्या 1 तास आधी अमोल बालवडकर सारखा एक मातब्बर चेहरा उमेदवार त्यांच्या हाताला लागला की ज्यामुळे तिथल्या बाणेर बालेवाडीचं अख्ख्या प्रभागाचं गणित बदलले. असं अनेक प्रभागात पॅनल स्ट्रॉंग झाला. म्हणजे बहुतेक चांदेरे वगैरे पण मंडळी, बाबूराव चांदेरे आहेत, निमन आहेत, सुतार आहेत आणि सर्व भागांना प्रतिनिधित्व गेलं. म्हणजे जिथं एकतर्फी लढत होती ती फाईटमध्ये आणली. आणि बघा म्हणजे मागच्या वेळेस शिवाजीनगरमध्ये 0 होते भाजप सर्वच्या सर्व जागा आणि विरोधी पक्ष 0. आज त्या शिवाजीनगरमध्ये दत्ता भैरट, निलेश निकम, ढोरे असे चांगले उमेदवार शेवटचे शनी यांच्या हाताला लागले आणि फाईटमध्ये आलं. म्हणजे जे काही भाजपने नियोजन केलं होतं ते गणलं. हां, जे भाजपने जे पहिल्यापासून नियोजन केलं होतं अगदी छान नियोजन होतं भाजपचं. मातब्बर उमेदवार होते, सगळी यंत्रणा होती. पण मला वाटतं मेनी कुक आणि ते काय म्हणतो ना आपण ते टू मेनी कुक स्पॉइल द फूड, तसा प्रकार शेवटच्या टप्प्यात. प्रत्येकाने मीठ टाकलं. काय टाकलं कळेल, कोणी काय मीठ टाकले, कोणी मसाला टाकलाय, कोणी पाणी ओतलंय, काय काय कळेल आता. कदाचित त्यांना ते लक्षात पण आलं असेल. पण मला वाटतं त्यांचं गणित आत्ता बिघडलंय. आता परवा ज्यावेळेस अधिकृत उमेदवारी म्हणजे महापालिकेकडूनच जाहीर होईल, कुठं बंडखोरी घडली, कुणी माघार घेतली, कुठं काय चुकलं हे चित्रस्पष्ट होईल. त्यासाठी 2 दिवस वाट बघावं लागेल. पण मला ब्रिजबोन सर समजायचं आता भाजपपासून आपण सुरू केलं कारण अर्थात मोठा भाऊ आहे, स्ट्रॉंग इथला होल्ड आहे. गणित गणलं की नाही हे तर आपल्याला कळेल असं. पण मी काल एका भाजपच्या एका मोठ्या नेत्याशी बोललो. त्याने मला सांगितलं की भाजपने जागा वाटताना ना गोंधळ करून ठेवला आणि त्या गोंधळाचा ऑब्व्हियसली आमच्या राजकीय जे कोणी विरोधक आहेत त्यांना फायदा होणार आहे. आणि मागच्या वेळी तर आपण 93+ आणखी 6 म्हणजे 99 जागा आल्या. यावेळी त्याच्यापेक्षा पण जागा कमी येतील अशी परिस्थिती आहे. तर हे म्हणजे झालं का की देर आर टू मेनी कुक्स इन भाजप, असं आहे का? नक्की असं झालेलं आहे. आणि काय मी आत्ता पण एक मुद्दा झाला की भाजपला गंडवले का. पुण्यात आत्ता असा एकमेव फक्त पक्ष आहे ज्याला कोणी गंडवलं नाही, तो म्हणजे आम आदमी पार्टी. बाकी प्रत्येकाला गंडवायचा प्रयत्न केलेला आहे. भाजपला शिवसेने गंडवायचा प्रयत्न केला, शिवसेने भाजपला गंडवलं, दोन्ही राष्ट्रवादींनी एकमेकाला गंडवलेलं आहे. काही ठिकाणी काँग्रेसने शिवसेने काँग्रेसला, वंचितनी पण सगळ्या असं मस्तपैकी एक भेळ गंडवागंडवीची भेळ झालेली आहे पुण्यामध्ये. फक्त आम आदमी पक्ष आपला शिस्तबद्ध पद्धतीनं बाजूने त्यांचं चाललेलं होतं, एकमेव पक्ष बरं का. आणि भाजपचं गणित चुकतंय असं मला वाटतंय. म्हणजे मी पूर्वीपासून असं थोडासा माझा एक अंदाज आहे, कदाचित चुकू पण शकतो. हां, थोडं माझं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी भाजप 125चा दावा करत आहे. पण माझं म्हणणं आहे की भाजपला मागच्या वर्षीपेक्षा कमी जागा मिळतील. जे काय बहुमताचा मॅजिक फिगर आहे 83ची ती भाजप मात्र गाठू शकेल. पण तो आपकी बार 400 पारची जी घोषणा होती म्हणजे अंगलीट आली तशी कदाचित ही अंगलट येऊ शकते. त्यांचे नगरसेवक कमी होऊ शकतात. आणि भाजपमध्ये एका अजितदादांचं काय केलं, एकदा अजितदादाला भेटलं की निर्णय फायनल. भाजपकडे तसं नाही. आधी मोहळांना भेटा किंवा दादांना, चंद्रकांतदादांना भेटा, मग आणखीन कुठल्या तर स्थानिक आमदाराला भेटा, मग ह्यांचं हो आलं की मग मुंबईला विचारायचं ह्याला घ्यायचं का, आपण घ्यायचं का नाही, मग ह्याला तिकीट द्यायचं की नाही. म्हणजे त्यांची एक चांगली की त्यांची चाळणी पण आहे. ही चाळणी कधी कधी अडथळा पण ठरली आणि नेमकंच चांगले उमेदवार
त्यातनं पण निघून गेले. भाजपचं गणित मला असं वाटतं की इथं चुकलेलं आणि अजितदादा मस्तपेक्षा असे आरामात बसलेले होते. पट 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 त्यांच्या प्लेट पट असं झालं. मी एक ट्विट पण केलं होतं की भाजपनं 2 आठवड्यात जेवढे काही कमवले नाही किंवा इन्कमिंग केलं, दादाने तेवढे 3 तासात इन्कमिंग करून टाकले. म्हणजे हे मला वाटतं की आणि असे म्हणतात की विरोधकांची स्पेस ठेवायचीच नाही पुण्यामध्ये. भाजप समजा सत्तेत आलं तर विरोधी पक्षनेता हा पुण्यातला महायुतीमधलाच असला पाहिजे, तो महायुतीतला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असला पाहिजे, असं हे सगळं गणित आहे. आणि हा जर त्यांचा डाव असेल, बाकी सत्ता नंबर गेम होतील, पण हा डाव त्यांचा कुठेतरी मग ते यशस्वी करतील असं वाटतंय. एक बीजेपी बद्दल विचारायचं आहे. मला असं कळलं की आधी एक 10-12 जण होते ज्यांना एबी फॉर्म वाटलेले होते भाजपने, ऐनवेळी ते मागे घेण्यात आले आणि ज्या ठरलेल्या जागा होत्या की जे प्री प्लॅनिंग होतं हे भाजपने ऐनवेळी सगळं म्हणजे वेगळ्या लेवलला गेलं, परत जागा आणल्या. झालं काय नक्की? असे उदाहरणं नक्कीच पुण्यामध्ये सापडतील. आपल्याला प्रभाग क्रमांक 29 आहे, एरंडोना हॅपी कॉलनी. तिथं सुनील पांडे जे आता भाजपचे उमेदवार आहेत त्यांना निरोप आला की या तुमचा एबी फॉर्म घेऊन जा. ते गेले एबी फॉर्म घ्यायला. तिथं गेल्यानंतर सांगितले की थांबा जरा. तर त्यांना म्हणजे एबी फॉर्म दिला नाही. त्यांनी एक दिवस पूर्ण वाट पाहिली. त्यांना काल अर्ज भरायच्या आधी सकाळी 7-8 वाजता एबी फॉर्म दिला. तो माणूस 20 वर्षापासून प्रयत्न करत होता. म्हणजे काय त्याची अवस्था झालेली असणार आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे निलेश कोंडाकर जे मुरलीधर मोहोळांचे मावस भाऊ आहेत, ते तिकीट फायनल होतं आणि ते सर्वांना मान्य होतं असं तिकीट होतं. पण त्यांच्या हातामध्ये एबी फॉर्म गेलेला होता. तो दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांच्याकडून एबी फॉर्म काढून घेण्यात आला. त्याच्यानंतर जे सनी निमन आहेत त्यांना प्रभाग क्रमांक 7 गोखलेनगर जनवाडी इथून उमेदवारी दिलेली होती. पण त्यांची जी इच्छा होती की मी प्रभाग क्रमांक 8 ऑन बोपडीमधनं निवडणूक लढवली पाहिजे, ह्याच्यासाठी त्यांनी बरंच हट्ट केला होता. पाठपुरावा पण केला होता. पक्षाने शेवटी त्यांची मागणी मान्य केली आणि ते 8-8 गेले. पण त्याचा फटका असा बसला की प्रकाश ढोळे जे भाजपचे माजी नगरसेवक होते तिथले विद्यमान सीट, ते गेले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. असे अनेक गणितं झालेली आहेत. जसं की आता आपण प्रभाग नंबर 35 जो ह्याचा सन सिटीचा जो सगळा भाग आहे, तर त्याच्यामध्ये पण प्रसन्न जगताप हे तिथून इच्छुक होते. त्यांना दिवसभर भाजपने तिकीट दिलं नाही आणि ऐनवेळी त्यांना प्रभाग क्रमांक 28 जनता वसाहत पर्वतीमध्ये त्यांना स्थलांतरित केलं. असे अनेक किस्से घडलेले आहेत की ज्याचं तिकीट फायनल आहे असं वाटत होतं, त्यांना तिकीट दिलं गेलं नाही किंवा त्यांना खूप वेळ वाट बघावी लागली, पत्ते कढाले. आणखीन एक किस्सा म्हणजे प्रभाग क्रमांक 26 जो घोरपडेपेठ, गुरुवारपेठ आणि समताभूमी हा शहरातल्या मध्यवस्तीतला भाग आहे, तिथे सम्राट थोरात आणि अजय खेडेकर ह्या दोघांसाठी एकच जागा होती. त्या दोघांमध्ये प्रचंड भांडणं चालू होते. 10-15 दिवसापासून ते ऐकलं त्यावर होते दोघं. नाही मी माझ्या घरातली महिला देणार नाही, तू दे, मी थांबणार. तो म्हणाला मी थांबणार आहे, तू तुझ्या घातली. एवढं ते ईर्षेला पेटलेलं भांडण होतं. आता मजा सांगतो ना, तर चंद्रकांत त्यांना जावं लागलं त्याच्यात. ते थोरातांच्या घरी गेले, त्यांना समजून सांगितलं की बाबा तू असं करू नको, घरातली महिला दे. त्यांनी पण थोडंसं सुरुवातीला हो नाही केलं. मग दादा निघून गेले. नंतर मोहळांनी पण फोन केला पण तरी नाही. नेमकं मग त्याच काळात त्यांनी असा डिसिजन घेतला की हे तिकीट आपण दुसऱ्या कोणाला तरी द्यायचं. हे दोघांमध्ये पडले. हां नाही एक अजय खेडेकरांचं जवळपास फिक्स झालंच होतं, थोरातांना द्यायचं नाही असं ठरलं. मग आता एवढे घरी येऊन गेल्यानंतर मग त्यांनी पण थोडं मन बदललं थोड्या वेळाने. हे राजकीय लोकांचं कसं लगेच हट्ट सोडत नाहीत. मग 2 तासांनी त्यांना थोडं अरे मग ठीक आहे. त्यांनी जेव्हा परत कॉन्टॅक्ट चालू केला की मला तिकीट हवं आहे, ते म्हणजे गेलं तिकीट. ते तिकीट गेलं असं म्हटल्यानंतर ते असं कसं काय गेलं, मग तुम्ही माझ्या घरी कशाला आला होतात. हा सगळा ड्रामा मला कार्यकर्त्यांकडनं जेव्हा कळाला तेव्हा अखेरच्या क्षणी सम्राट थोरांची मिसेस आहेत ऐश्वर्या, त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि इकडे पुरुष गटातनं अजय खेडेकरांना तिकीट बसला. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भाजपचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे राजेंद्र काकडे, त्यांच्या पत्नीचं तिकीट तर फिक्स होतं, ह्या गोंधळात त्यांचं तिकीट कापलं गेलं. अशा अनेक घडामोडी पुणे शहरामध्ये झालेल्या आहेत आणि काही इच्छुक काही निष्ठावंतांना खरंच तिकीट मिळालेले आहेत. म्हणजे परत मुरली मोहळांच्या वॉर्डमध्ये आपण गेलो 31 नंबरमध्ये, तर तिथं जगन्नाथ कुलकर्णी आहेत, त्यांचे ते खूप सिनियर आहेत. मागच्या वेळेस त्यांनी उमेदवारी मिळाली आंदोलन पण केलेलं होतं 2017ला. तर त्यांच्या मिसेसला ऐनवेळी तिकीट दिलेलं होतं. ते कोंढाकरांचा सगळा जो गेम झाला तर तिथे असं काही चांगल्या गोष्टी, काही वाईट गोष्टी, पण त्याचे परिणाम नक्की होणार आहेत हे मात्र निश्चित आहे. बरं, राष्ट्रवादीबद्दल चर्चा यामुळे होती की काका पुतणे एकत्र आले म्हणजे नॅशनल न्यूज झाल्या एकदम सगळ्याच्या, आणि ते होणं स्वाभाविक होतं कारण इतका सगळ्या म्हणजे पवार 3.0 असं होतं ते की पवार 1.0 काय होतं तर लोकसभेला विरोधात लढले, 2.0 विधानसभा, मग आत्ता पण बारामतीमध्ये तशी 16 उमेदवार त्यांनी दिलेच होते. पण यावेळी मात्र एकत्र यायचं सगळं दिसतंय आणि उद्योगपतींची तिथे बारामतीतली एंट्री, त्यानंतर सगळं रिकन्सिलेशन. पुण्यामध्ये मग ऐनवेळी असं काय झालं की अंकुश काकडे म्हटले आम्ही 70 एबी फॉर्म वाटलेत. मला वाटतं जसं मोठा म्हणजे 2 राष्ट्रवादीतले अजित पवारांची राष्ट्रवादी मोठे, जसं भाजपनी शिवसेना फरफटत नेलं आणि त्यांचा गेम केला, सेम दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा गेम केला. हे सगळं तुम्ही चित्र बघा, घडामोडी बघा, शेवटपर्यंत जागा वाटप
चाललं होतं पण शेवटच्या क्षणी अजित पवारांनी त्यांची स्वतःचा वरचष्मा थोडं त्यांची ती दादागिरी दाखवत अनेक ठिकाणी घड्याळावर थेट उमेदवार उभे केले आणि यांचा घ्या म्हणजे वडगाव शहरी घ्या, हडपसर घ्या, खडकवासला, हे खरं तर या 3 मतदारसंघातच ह्या दोन्ही राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे. वडगाव शहरीत सुनील टिंगरेंनी त्यांचं पुढची राजकीय गणितं बघून सगळी त्यांची तिकीटं बसवली. बापू पठारेंची अडचण अशी झाली की मुलाला भाजपमध्ये पाठवल्यामुळं त्यांना थेट भूमिका घेता येणार, मग त्यांच्यामुळेही तुतारी गायब झाली. आणि हडपसरमध्ये थेट चेतन तुपे होते, विद्यमान आमदार होते, त्यांनी त्यांचा कायम पकड ठेवली. खडकवासल्यात थोड्याफार प्रमाणात सुप्रियाताईंचं 1-2 प्रभाग मिळालं, पण जे बार्गेनिंग पॉवरला अजित पवारांपुढं अंकुश काकडे असतील, विशाल तांबे यांचं फार चाललेलं नाही. त्यामुळं नाईलाजास्तव शेवटी उद्विग्न होऊन त्यांनी की आता आपल्या हातात काहीच मिळत नाही, परत संधी द्यायला नको म्हणून एक 70 जागी त्यांनी एबी फॉर्म टाकलेत. पण मला वाटतं फरफट झाली त्यांची. पद्धतशीर डायलॉग गोड 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 बोलून पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम केला आहे तिथं. आता तुम्ही बापू पठारेंचा उल्लेख काढला म्हणून बापू पठारेंचं मला असं वाटतं की योगदान राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष का लक्षात ठेवेल, कारण बापू पठारेंना इथून तिकीट मिळालं, म्हणजे त्यांचं तसा ते आमदार 2009ला आमदार होते वाटतं, 2009ला आमदार होते. हां, त्यानंतर तर बापू काही कधी निवडून आलेले नाहीत. पण असं असताना शरद पवारांच्या पक्षाने तिकीट दिलं, शरद पवारांनी स्वतः स्वभाव लावली आणि सुनील टिंगरे कसे आहेत काय वगैरे याच्यातली पवार स्वतः बोलले बरं का. हे पवार प्रत्येक व्यक्तीच्या पहिल्या बोलत नाहीत पवार, त्यांनी टीका केली. या सगळ्या नादामध्ये बापू पठारे म्हणजे ज्यावेळी सगळीकडे महायुती निवडून येते तिथे पुण्यामध्ये शरद पवारांची जागा लागली आणि बापू पठारे निवडून आले तुतारच्या चिन्हावर. आणि ते झाल्यानंतर बापू पठारेंनी काय केलं, मुलगा, सून, आणखी कोण आहे, भाचा आणि 2 परत कार्यकर्ते, पण आणखी कोणतरी कार्यकर्ते, 5 जणांना तिकीट आणली भाजपची. म्हणजे बापूंचं शरद पवारांच्या पक्षासाठीचं योगदान मला असं वाटतं हे की त्यांनी त्यांच्या मतदारसंघात तुतारी गायब करून दाखवली. खरं आहे ना, म्हणजे आज आपण बापू पठारेंचा थोडा इतिहास बघितला तर ते आधी काँग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादीत आले, पुणे महापालिकेत नगरसेवक झाले, त्यांना राष्ट्रवादीने स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं. पहिल्याच मतदारसंघाची पुनर्रचना झाली 2009ला. वडगाव शहरी हा नवीन मतदारसंघ आला, काँग्रेसकडे मतदारसंघ होता तो. अजित पवारांनी, शरद पवारांनी तो मतदारसंघ ओढून घेतला. बापू पठारेंना त्या ठिकाणी विधानसभेची संधी दिली. पहिल्याच टर्ममध्ये ते आमदार झाले. पण 2014ला सुद्धा परत त्यांना संधी मिळाली. 2014ला ते अगदी 3ऱ्या स्थानावर फेकले गेले. त्याच्यानंतर 2019ला पुन्हा ते इच्छुक म्हणजे 14ला ते पडले, 2019ला परत ते तयारीत होते, पण त्यावेळेस त्यांचं तिकीट कापलं गेलं, सुनील टिंगरेंना तिकीट मिळालं. त्यावेळेस बापू पठारेंनी थेट भाजपमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्याच उमेदवारांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. थोडं त्याचं उलटं बुमरँग झालं आणि तिथला राष्ट्रवादीचे टिंगरे निवडून आले. परत आता त्यानंतर बापू पठारे थेट विधानसभेपर्यंत भाजपमध्ये राहिले. त्यांना कळलं की आता 2 राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यात, आपल्याला पेस आहे. त्यांनी त्या पेसचा फायदा उठवला, ते तुतारीत गेले. पोरशी प्रकरण घडलं होतं, शरद पवारांनी व्यक्तिशः टीका केली आणि एक कार्यकर्त्यांची मोड बांधून त्यांनी ती जिंकली. खरं तर त्यांनी राष्ट्रवादीबरोबर राहणं अपेक्षित होतं, पण परत त्यांनी त्यांची राजकीय गणितं बघितली, मुलाला पाठवलं तिकडं आणि आता मुलगा, सूनबाई, भाची सून असे सगळे कुटुंबियांना संधी दिली. याचा फटका काय बसला की बापू पठारेंसाठी ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं होतं, म्हणजे ते काँग्रेसमध्ये असेल, ठाकरेंच्या शिवसेनेतेला असेल, त्यांना एक कुठंतरी असं चित्र निर्माण झालं होतं की आता आपल्याला ह्या मतदारसंघात संधी आहे, बापू पठारेंची ताकद आपल्या मागे उभं राहील. सुरेंद्र पठारे आहेत, यंग चेहरा आहे. सगळे नाही पाठवले, फक्त कुटुंबातले पाठवले, बाकीचे सगळे वाऱ्यावर गेले. मला तर त्यामुळे भाजपच्या कुटुंबाच्या बद्दल पण बोलायचं आहे. भाजपने सांगितलं, मुंबईला बहुतेक बैठक झाली तेव्हा, की आमदारांच्या आणि खासदारांच्या मुलांना तिकीट मिळणार नाहीत. मग मात्र हे कसं काय एवढं कॉन्ट्रडिक्शन बरं? तो निकष सोयीनी लागलाय. म्हणजे सोयीनीच लागलाय ना. बघा ना, म्हणजे तुम्ही मुरलीधर मोहोळांचे मावस बंधू, त्यांना तो निकष लावला आणि त्यांची उमेदवारी, म्हणजे 30 वर्ष पक्षाचा कार्यकर्ता काम करणारा कार्यकर्ता, त्याला निकष लावून त्याची उमेदवारी घालवली. निलेश कोंडाळसारखा चांगला कार्यकर्ता तुम्ही घालवला. बाकी मिसाळांच्या ज्या भाऊजाई आहेत त्यांना मात्र तो निकष नाही आहे. मुलाच्या तिकिटाचा प्रयत्न केलं, ते तिथं अडचण झाली, पण भाऊजाई आहे त्यांना ते तिकीट मिळालं. बाकी अनेक ज्यांना राजकीय वारसा आहेत, म्हणजे स्वर्धा बापट, कुणाल टेक, ही घराणेशाहीचे ना, तिथं काय कार्यकर्ते नव्हते का. शेवटच्या क्षणी लेलेंनाचं तिकीट कट झालं आणि कुणाल टिळकांना बसलं. एक संधी लेलेंना पण मिळाली असती तर हरकत नव्हती ना. आणि वडगाव शहरीत तर आपण बघितलं, म्हणजे तिथं एका कुटुंबात राष्ट्रवादीतले आमदार, भाजपमधल्या म्हणजे घराणेशाहीचा निकषही सोयीने लागलाय. हा, ज्याला कसंही शेवटी निवडून येण्याचा निकषच बघितला गेलाय. कारण काय आज डोकी महत्वाची. आपण जे म्हणतो ना की अजित पवारांनी गुंडांना हे दिलं, त्यांचं शेवटी निकष तोच आहे की आमचा काउंट वाढला पाहिजे. काय निकष काय आता शेवटाकडे चाललोय म्हणून विचारतो. कशाचे निकष? घराणेशाहीचे निकष. घराणेशाहीचा निकष असा आहे की
ज्याचं चाललं त्याचं चाललं, ज्याचं चाललं नाही त्याचं चाललं नाही. आता मुरली मोहोळांची अवस्था अशी झाली की मुरलीधर त्यांना मुरली म्हणलं की राग येतो असं माझा अनुभव आहे. म्हणतोय मी मुरलीधरच मोहोळ म्हणतो, कधी कधी अण्णा मोहोळ म्हणतो, एवढाच फरक. मुरलीधर मोहोळच म्हणतो मी त्यांना. शेवटी कसं आहे, त्यांना 3 तिकीटं त्यांच्या घरात इच्छुक होते मोहोळांच्या. म्हणजे कोंडागरांचा विषय झालेलाच आहे. तिकडून 11मध्ये श्रीधर मोहोळ इच्छुक होते, त्यांचं तिकीट कापलं गेलं. 15मध्ये 31मध्ये पृथ्वीराज सुतारांना आयात केल्यामुळं दुष्यंत मोहोळ ते पण इच्छुक त्यांचं आहे. म्हणजे 3 तिकीटं गेले. पण अण्णांनी आता सुरेंद्र पठारेंना भाजपमध्ये घेणं आणि सगळं करणं, तर तिथं मुरलीधर मोहोळांचा मोठा हात होता. तर ते तिथं 3 तिकीटं बसली त्या घरामध्ये. निकष कसा आहे, मला वाटतं थोडा निकष पण काही प्रमाणात चुकीचा आहे. हा सरसकट तुम्ही निकष लावू शकत नाही. हे भाजपच्या नेत्यांचं मला वाटतं ही चूक आहे. चुकलं तर चुकलं, मला काय हरकत नाही. तुम्ही सरसकट निकष लावू शकत नाही, कारण की 30 वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही तिकीट नाकारलं. आता माधुरी मिसाळांची ज्या सांगतात मानसी त्या पाहुण्या आहेत, मानसी देशपांडे, त्या 2 टर्मच्या नगरसेविका आहेत ना पूर्वीच्या, त्या काय नवीन नाहीत. वर्षा तापकीर, भीमराव तापकीरांच्या जरी पाहुण्या असेल त्या 2 का 3 वर्षात 3 टर्मच्या नगरसेविका आहेत त्या. तर कुठं निकष लावला पाहिजे? बरं बाबा ठीक आहे, एखादा व्यक्ती आपल्या मुलाला लॉन्च करतो आहे, पण तिथं अनेक कार्यकर्ते आहेत, तर ठीक आहे, त्यांच्या त्यांना ह्या निवडणुकीला थांबा, पुढच्या निवडणुकीला मी तुम्हाला विचार करू, असं काहीतरी सांगता येऊ शकलं असतं. पण सरसकट निकष लावणं हा भाजपच्या नेतृत्वाने का निर्णय घेतला, म्हणजे हे मात्र कोडं उलगडलेलं नाही आहे. एक शेवटाला उदय सामंत पुण्यात येऊन सांगतायत की आमची युती तुटलेली नाही आहे. ते शिवतारे बापू ते पण म्हणतात आमची युती तुटलेली नाही आहे. इकडं राष्ट्रवादी म्हणतात की आमचं काही असं काही झालेलं नाही, तुटलेलं नाही वगैरे वगैरे. काय फायनल म्हणजे हे खरंच आपलं फसवत आहेत का, की हे खरं आहे त्यांचं म्हणतात ते? मला एक तर ते भाजपची आणि शिवसेनेची फिक्सिंग असावी. हां, जागा वाटपात तोडगा निघत त्यांना, ठीक आहे, तुम्ही निवडणूक लढा आणि आपण बघू काय करायचं युतीचं. आणि मग जर फिक्सिंग नसेल तर मात्र हे एकमेकाला फसवत आहेत. आता जर तुम्ही शिवसेनेला माणसं भेटली नाहीत, 150 बी फॉर्म वाटलेत, कोणाला बी फॉर्म दिलेले आहेत, अशा वेळास बी फॉर्म दिलेला कार्यकर्ता का तिकड मागे घेईल आणि त्याच्यावर तुम्ही कुठली कारवाई करू शकता? तो म्हणाल मला पक्षाने अधिकृत दिले, मी का मागे घेऊ? तो नेत्याला जुमानणार आहे का? नाही जुमानणार नाही. हे फक्त परसेप्शन तयार करायचा प्रयत्न आहे की युती तुटलेली आहे, पोपट मेलेला आहे. आता हे मान्य करत नाही. शेवटी कसे झोपलेला उठवतात, पण जो नाटक करतो त्याला उठवता येत नाही, अशातला हा भाग आहे. तसं हा युतीचा झालेला भाग आहे. बरं, शेवटचा प्रश्न आहे सगळ्यामध्ये. भाजपचं जागा वाटपाचं गणित, एकूण स्वतः केलेलं कॅल्क्युलेशन आणि टू मेनी कुक्स भाजपच्या बाबतीत म्हणायचं झालं तर, या सगळ्यांनी खरंच भाजप जो 125चा नारा येतोय तो तिथपर्यंत जाईल असं वाटतं का, की मग अजित पवार आज फायदा देत? या क्षणाचं आपण बघू. 2 दिवसाने आपण परत सगळे भेटू आणि मग फॉर्म मागितल्यानंतर आणखी क्लिअर होईल. अगदी बरोबर. म्हणजे पुढं काय होईल ते अजून चित्र फार स्पष्ट व्हायचं. पण भाजपने जे 125चे जे हे घेतलं ते मला वाटतं बुमरँग होणार आहे. कारण आधीच्या परिस्थितीनुसार ते बरोबर होतं. त्यांनी जे काय प्रभाग रचना केली आहे, प्रभाग रचनेत हस्तक्षेप करून कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या 4 मतदारसंघात जास्तीत जास्त प्रभाग करून तिथं भाजपची वोट बँक आहे आणि तिथं नगरसेवक जास्त, तिथं एक बाजी मारली. पण आता पुढची लढाई जी एकतर्फी भाजपने चालली होती, तिथं शेवटच्या क्षणी त्यांच्या उमेदवारीचं गणित गणलं. राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी त्यांनी चांगले उमेदवार दिलेत आणि त्यामुळं जिथं राष्ट्रवादी स्पर्धेतही नव्हती, ज्यांच्याकडे उमेदवारही नव्हती, तिथं आता मला वाटतं एक चांगली फाईट झालेली आहे. वडगाव शेरी असेल, शिवाजीनगर असेल, खडकवासला असेल, ह्या महत्त्वाच्या 4-5 मतदारसंघात, अगदी कसबा मतदारसंघात सुद्धा अनेक ठिकाणी चांगले उमेदवार आणि चांगले प्रभाग झालेले. त्यामुळं आत्ता भाजप 100 पण पास पर किंवा अगदी बहुमताचा आकडा गाठताना सुद्धा भाजप, म्हणजे पुढचे 15 दिवस फार महत्त्वाचे आहे. अगदी एखाद्या निर्णयाने, एखाद्या सभेने सुद्धा वातावरण बदलतं. हां, त्याच्यामुळं आता पुढचे 15 दिवस महत्त्वाचे. पण भाजपची दमछाक राष्ट्रवादीने केली का? केली आहे. त्याच्यात शिवसेनेची युती तुटली आहे, हिंदुत्ववादी मतांची विभागणी आहे, त्याचाही फटका बसणार आहे. आता शेवटी नाही म्हटलं तरी एकमेकांवर टीका टिप्पणी होणारच आहे. कोण कशा पद्धतीने पुढे जातं याच्यावर सगळी गणित. खूप खूप धन्यवाद दोघांचे पण. आमची सगळी ज्येष्ठ कलिक मंडळी ती पुण्यातली, आणि यासाठी तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं मला. त्याचं मूळ कारण असं आहे की काल परवापर्यंत आपण जरा ॲरिथमॅटिक काय ते बघत होतो किंवा कोण बसतंय कोण नाही बसतंय हे सगळं बघत होतो. आज ज्यावेळी थोडंफार चित्र क्लिअर दिसतंय, त्यामध्ये काय दिसतंय, पुण्यामध्ये किती 3000 अर्ज झाले का? 3041 पुण्यात अर्ज झालेत. त्यामध्ये 165 जागांसाठी एवढे अर्ज आहेत बरं का. त्यामुळे युतीचा पोपट मेला आहे का, त्याचं उत्तर आत्ता पण होच आहे. आणि एवढे अर्ज तुम्ही मागे कसे घेणार हे तिकडे अजून त्याचं उत्तर नाही. सेम पवारांचे आणि दोघांचे राष्ट्रवादी ते झाले का, तिथे पण तेच झालं आहे. प्रमाण थोडंसं कमी आहे फक्त, कारण ते कुटुंबाचा विषय असल्यामुळे तो रेजिस्टन्स थोडा कमी होईल. त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये कोणतरी लुब्रिकंट पण टाकेल, मग आणखी ते कमी होऊन जाईल. मुद्दा हा आहे की नेते आपल्याला जे काही दाखवण्याचा प्रयत्न करतात ना, त्यापेक्षा चित्र फार वेगळं आहे. आणि
आजच्या जिसचं काय म्हणजे या सगळ्याचं सार काय आजच्या सगळ्याचं, तर हा लोकशाहीचा उत्सव आहे. त्यामुळे टू मेनी कुक्स असतील, जेवण खारट झालं तिखट झालं काय झालं तरी शेवटी आपल्याला मतदान करायचं आहे. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार वाबळे थेट आज या पालिकेच्या बिल्डिंगमधून.